रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी तुम्हाला बऱ्याच गोष्टीची माहिती असणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षात रेल्वेने आपल्या नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. मात्र 35 वर्षापूर्वी बनवण्यात आलेल्या या नियमात अद्याप एकदाही बदल करण्यात आलेला नाही. रेल्वेने एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांसाठी बनवलेल्या या नियमाबद्दल प्रवासी तर सोडाच, रेल्वे कर्मचाऱ्यांनाही रेल्वेच्या या कायद्याची माहिती नसेल. 1989 मध्ये रेल्वेने एक कायदा केला आहे, ज्यानुसार एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेला तिकीट नसल्यामुळे टीटीईने त्यांना कोणत्याही स्थानकावर उतरवल्यास किंवा सोडल्यास अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. म्हणून एकट्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेनुसार त्यावेळी रेल्वेने आपल्या नियमांमध्ये बदल केला होता. या नियमाप्रमाणे ट्रेनमध्ये तरुणी किंवा महिला एकटी प्रवास करताना विना तिकीट प्रवास करत असल्यास टीटीई तिला ट्रेनमधून बाहेर काढू शकत नाही. भारतीय रेल्वेचा असा नियम आहे की जर एखादी महिला ट्रेनमध्ये एकटीच प्रवास करत असेल आणि तिच्याकडे तिकीट नसेल तर टीटीई ट्रेनमधून खाली उतरवू शकत नाही. महिलेकडे पैसे असतील तर ती दंड भरून पुढचा प्रवास सुरू ठेवू शकते. महिलेकडे पैसे नसले तरी टीटीई तिला डब्यातून बाहेर काढू शकत नाही. आरक्षित डब्यातील वेटिंग लिस्टमध्ये एकट्या महिलेचे नाव असले तरी तिला ट्रेनमधून उतरवता येणार नाही. स्लीपर क्लासच्या तिकिटावर एखादी महिला एसी क्लासमध्ये प्रवास करत असेल तर त्या महिलेला स्लीपर क्लासमध्ये जाण्यास सांगितले जाऊ शकते. मात्र महिलांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही याकडे दक्षता घेतली गेली पाहिजे. विदर्भ न्यूज ब्युरो, नवी दिल्ली.